मला सांग पुढे मागे लाईट बंद चालू ज्या ठिकाणी होता तो तोडून नवीन ब्रिज महारेल कॉर्पोरेशनने पूर्ण केलेला आहे। ब्रिज पहिला मुंबईतला अशा पद्धतीचा आरोबी हा केबल स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भाई बूम नीचे करो दोनों। अतिशय सुंदर अशा प्रकारे केबल स्टेज ब्रिज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे। यासोबत टिटवाळ्याच्याही आरोबीचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि महारेलच्या वतीनं पुढच्या काळामध्ये अजून 25 अशा प्रकारच्या उड्डाणपुलांचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। रेल्वे फाटक मुक्त करण्याकरताच महारेल कॉर्पोरेशनची आपण निर्मिती 2016 साली केली होती। अतिशय चांगलं काम या कॉर्पोरेशनने केलं आहे। आणि आता माननीय मुख्यमंत्रीजींनी उद्घाटन केल्यानंतर लोकार्पण केल्यानंतर टिटवाळा रोड ओव्हरब्रिज वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सर्व नागरिकांचे खूप खूप अभिनंदन। तिथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन। इथे माननीय सर्व मान्यवर पीठ कापून उद्घाटन करतायत। धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी। आणि या पुलाच्या लोकार्पण पूर्वी अरे आता तरी पाठी व्हा ना यार दादा। आता तरी पाठी व्हा। कोण मागे नाही अरे ये तू सगळे कॅमेरा। लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात विभागजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाबाई कायंदे, या भागाचे आमदार मनोज कांचुटकरजी, ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या मेहनतीतून हा केबल स्टेज ब्रिज तयार झाला, ते महारेलचे महाव्यवस्थापक श्री राजेश कुमार जयस्वाल, टिटवाळ्याला उपस्थित असलेले कपिल पाटीलजी आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा रेल रोडचा केबल स्टेज ब्रिज एका रेकॉर्ड वेळेमध्ये महारेलने पूर्ण केला आणि आज त्याचं लोकार्पण आपण करतोय। मगाशी याचा इतिहास आपण बघितला। 1910 साली हा ब्रिज या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि इतके वर्ष त्या ब्रिजने आपल्याला एक प्रकारे साथ दिली, पण आता त्याचं आयुष्य संपलं होतं, तो अरुंदही होता, त्याच्या अडचणी अनेक होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा आणि म्हणूनच महारेलने हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं, पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलने पूर्ण केलं। त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आपण 2016 साली महारेल ही कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं
या दृष्टीने महारेलला आपण जबाबदारी दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम महारेलने हातामध्ये घेतलं. 32 पूल हे पूर्ण केले. याच वर्षी 25 पूल अजून अशा प्रकारचे रेल्वे ओव्हरब्रिजेस हे महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मी श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांच्या कामामध्ये गती पण आहे आणि एस्थेटिक्स पण आहे. काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरून गतिशीलतेनं काम पूर्ण करायचं, क्वालिटीचं काम करायचं आणि त्यासोबत नुसता एक पूल बांधून टाकला असं न करता तो पूल देखील एक आकर्षणाचं केंद्र असतं. ते आपल्या शहराचं एक प्रकारे मूल्य वाढवणारं अशा प्रकारचं एक वास्तू असते. हा विचार करून त्याच्यामध्ये लाइटिंग असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा एस्थेटिक लुक चांगला असला पाहिजे या दृष्टीनं करायचं काम असेल ते खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात. आणि म्हणूनच आज विठवाळ्याचा पूल असेल किंवा रेलरोडचा असेल या दोन्हीचं वैशिष्ट्य आपण इथल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की लवकरच नागपूरमध्येही त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 पूल तयार झालेले आहेत ज्याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रातल्या विविध भागात करणार आहोत. मुंबईमध्ये अजून पुलांचं काम चाललेलं आहे. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की ही जी गतिशीलता महारेलनी मेंटेन केलेली आहे ती अशाच प्रकारे त्यांनी यापुढे देखील मेंटेन करावी. आपल्या सर्वांच्या वतीनं मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुलाचं लोकार्पण झालंय असं या ठिकाणी घोषित करतो. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने महारेलच्या वतीनं श्री राजेश कुमार यांनी आमच्याकडनं सत्कार स्वीकारावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. मुख्यमंत्रीजींच्या शुभ हस्ते महारेलचे MD श्री राजेश कुमार जयस्वाल यांचा सत्कार करण्यात येत आहे.